नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसंच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलोय संडे स्पेशल मध्ये. या आठवड्यात भारतात आणि जगाच्या पाठीवर काय असं महत्वाचं घडलंय, चला तर पाहूया काय झालंय. बिफोर दॅट या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. चला तर पाहूया काय झालंय. नेहमीप्रमाणे काही गोष्टींवरती इंटरनेटमध्ये धुमाकूळ गाजलाय. या धुमाकूळामध्ये सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण स्क्रीनला जणू काय चिकटून होते अशी सिच्युएशन होती. बऱ्याच गोष्टी व्हायरल अशा घडल्या आहेत. काय काय झालंय, बऱ्याचशा गोष्टींचा खेळ म्हणा, संस्कृती म्हणा, त्यानंतर एन्व्हायरमेंट म्हणा, किंवा आणि परदेश दौरे, किंवा आणखीन काही इकॉनॉमी, बऱ्याचशा घटनांमुळे सगळेजण या स्क्रीनला किंवा मोबाईलवरती बऱ्याच जणांनी रील्स पाहिले आहेत, बऱ्याच जणांनी व्हिडिओज पण पाहिले असतील. पण चला आपल्या व्हिडिओमध्ये 15 मिनिटात काय होते पाहूया. आपल्या व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा या आठवड्यामध्ये भारतात काय झालंय, बरोबर आहे की नाही. चला तर पाहू. नेहमीप्रमाणे आपले पंतप्रधान, आदरणीय पंतप्रधान मोदीजी 3 देशांच्या भेटीला गेले. कोणते देश आहेत ते? एक आहे न्यूझीलंड, दुसरा आहे इंडोनेशिया आणि तिसरा आहे ऑस्ट्रेलिया. आपण असं म्हणलं तरी चालेल, साऊथ ईस्ट का वेस्ट या डायरेक्शनला बरेचसे आपले देश येतात. इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या तीनही प्रगत अशा अर्थव्यवस्था आहेत. या देशांच्या भेटीवरती गेलेत. जेव्हा या देशांच्या भेटीवरती गेलेत, ऑब्व्हियसली या देशांमध्ये AI, ऊर्जा सुरक्षा, सायबर सुरक्षा, संरक्षण, सागरी सुरक्षा, मोठा असा इथं खाली एक प्रदेश येतोय की ज्याच्यामध्ये समुद्र आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा, त्याचप्रमाणे इथं सागरी सुरक्षा महत्वाची आणि त्या संदर्भात काही महत्वाचे करारही झाले त्या देशांबरोबर. ऑस्ट्रेलिया बरोबर ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी अर्थात TKDL या संदर्भात महत्वाचा करार झालाय. न्यूझीलंड बरोबर तर अक्षरशः धुमाकूळ म्हटलं तरी चालेल. मोठाच्या मोठा आर्थिक असा मजबूत धोरणात्मक भागीदारी करण्याचा निर्णय झालेला आहे. याच दौऱ्याचं पंतप्रधान आणि तिथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावरती स्वागत केलंय. भारतीय समुदाय तर तिथं या प्रत्येक देशांमध्ये आहेच. याच समुदायाने पुन्हा एकदा आपल्या मोदींचं एक मोठ्या हाताने किंवा स्वागत असं केलंय असं म्हणूया. आणि तसं होतही नेहमी आणि तसंच झालंय. आता या करारामुळे भारतामध्ये पुन्हा एकदा उद्योग व्यवस्था, अर्थव्यवस्था यांना बळकटी मिळणार आहे. रोजगार वाढणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाच्या संधी या पुन्हा एकदा अवेलेबल होणार आहेत. म्हणजे हा पुन्हा एकदा भारताचा महत्वाचा असा पाया गणला जाऊ शकतोय. पाया पुन्हा एकदा घातला गेलेला आहे आणि हा पाया जो काय आतापर्यंत होता तो मजबूत करायचं सुद्धा काम याच दौऱ्यामध्ये पुन्हा एकदा झालंय. दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे आता थोडीशी संरक्षणाबाबतची आहे. DRDOनं एक मोठं असं यश मिळवलंय. पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेट, हे तुम्हाला माहित असेल, बऱ्याच जणांनी पिनाकाचं नाव ऐकलेलं आहे. याची पुन्हा एकदा यशस्वी अशी चाचणी केली आहे. 60 किलोमीटर पेक्षा जास्त अशा अंतरावरती अचूक लक्ष भेदणारं असं स्वदेशी रॉकेट भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी मोठी अशी उपलब्धी मानली जाते आणि ते DRDOनं टेस्ट केलंय. याचबरोबर प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार झालेल्या आधुनिक युद्धनौका, फ्रिगेट्स म्हणतात यांना, यामुळे स्टेल्थ अशा युद्धनौकांमुळे आपल्या नौदलामध्ये सुद्धा भर पडली आहे. INS महेंद्रगिरी सारख्या अत्याधुनिक संरक्षण युद्धनौका, ब्रह्मोस सारखी क्षेपणास्त्र, त्याचबरोबर बराक 8 सारखी प्रणाली आणि अँटी सबमरीन या प्रणालींनी सुसज्ज अशा या फ्रिगेट्स आहेत. विशेष म्हणजे 75% अधिक प्रमाणामध्ये या ज्या नवीन युद्धनौका आहेत त्याच्यामध्ये भारतीय सामग्री ही इंडिजिनियस जे म्हणतात सिस्टम्स या वापरल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये फक्त सुरक्षित अशा सीमाच होणार नाही आहेत, तर अनेक भारतीय उद्योग, अभियंते आणि संशोधक यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये भारतामध्ये संधी उपलब्ध होत आहेत आणि त्या संधीचा जास्तीत जास्त लोक फायदा करून घ्यावेत अशा याच्यामधून या संधी या उपलब्ध निर्माण होत आहेत, रोजगार निर्माण होत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अशाच प्रमाणावरती आनंदी अशी बातमी आहे म्हणलं तरी चालेल. देशाचा खरा विकास कशामध्ये आहे तर तो वर्गखोल्यांमध्ये किंवा क्लासरूम्समध्ये सापडतो असं काही जण म्हणतात. त्याचप्रमाणे AISHE आणि UDISE+ हे अहवाल प्रसिद्ध झाले. हे या अहवालामध्ये काय आहे तर
मुलींच्या शिक्षणांमध्ये वाढ झाली आहे, उच्च शिक्षणामध्ये प्रवेशात सुधारणा झाली आहे, शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये मूलभूत अशी प्रगती घडून आलेली आहे. आकडेवारी ही फक्त कागदावरची किंवा अहवालापुरती नाहीये, तर लाखो विद्यार्थ्यांच्या ही भविष्याची गोष्ट ही आज प्रस्तुत झालेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जो संदेश आहे तो म्हणजे पुस्तकात ही जी काय गुंतवणूक झालेली आहे ती त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी अशी गुंतवणूक असू शकते आणि असणार आहे. त्यामुळे या काळामध्ये शिकलेलं ज्ञान हे तुमचंच करिअर घडवणार आहे. आता याच बरोबर पावसाळा सुरू आहे किंवा मान्सून सुरू आहे, तर याच काळामध्ये आणखीन काही रिव्हर कॉन्झर्वेशन, त्याचबरोबर कॅच द रेन असे जलसंरक्षण खात्यामध्ये जे खातं आणि मंत्रालय याच्या अंतर्गत काही प्रोजेक्ट्स आणि मीटिंग पार पडले आहेत. यात पाऊस आला की सगळ्यांना माहिती आहे आपण आनंदी होतो, पण तो पाऊस जपण्याचा कोणी विचार करतं का? तर कॅच द रेन 2026 असा एक अभियान राबवलं जाणार आहे आणि त्या अभियानाला गती मिळतेय किंवा गती मिळण्याच्या ह्याच्यावरती आहे असं म्हणलं तरी चालेल. नॅशनल वॉटर अवॉर्ड साठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले आहेत. जलसंवर्धनात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यामध्ये गौरव केला जाणार आहे. यामध्ये काय आहे तर कोणी जास्त प्रमाणामध्ये कोणत्या कोणत्या नवीन जुन्या पद्धतीनं वॉटर कॉन्झर्वेशन केले, रिव्हर कॉन्झर्वेशनसाठी मदत केली आणि याच मंत्रालयाच्या अंतर्गत नमामि गंगे सारखे प्रोजेक्ट सुद्धा राबवले जातात. याच्यामध्ये छोट्यातला छोटा विचार करायचा झाला तर काय करू शकतोय? रोज एक घरामध्ये पाण्याची बादली वाचवायची. ही जर पाण्याची बादली वाचली तर ती कधीतरी पुढच्या उन्हाळ्यामध्ये जाऊन जेव्हा पाण्याचा तुटवडा असतो त्यावेळी वापरात येऊ शकते. धरणामध्ये पाणी वाचू शकतं, समुद्रामध्ये जाण्यापासून ते वाचू शकतं. तर अशा पद्धतीनं हजारो लिटरचं वॉटर कॉन्झर्वेशन होईल, यात काही शंका नाहीये. आता पुढचा असाच एक महत्वाचा निर्णय किंवा असाच एक टॉपिक म्हणजे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची मीटिंग झाली आहे. 100 पेक्षा जास्त अधिक अशा विकासाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आलाय. सरकारनं स्पष्ट संदेश दिलाय, विकास सुद्धा हवाय आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनच्या दिशेनं सुद्धा पावलं पडली पाहिजेत. निसर्गाचं नुकसान करता विकास व्हायला पाहिजे. आजकाल मोठ्या मोठ्या प्रमाणावर ते मेट्रोज बनतायत, मोठ्या प्रमाणावरती त्यानंतर हायवेज बनतायत. यामध्ये जे काय यात सुद्धा या सगळ्या प्रकल्पांचा किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं त्याच्यामध्ये निर्णय साधारण किंवा असे या गोष्टी आहेत या चर्चिल्या जातात. मानव आणि वन्यजीव यांच्यामधलं संघर्ष, जसं पॉप्युलेशन वाढतं तसं मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षणाचे बरेचसे असे हे समोर येतात आपल्या समोर. या आठवड्यामध्ये काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले होते. त्याच अंतर्गत मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नवीन असं पोर्टल सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. उत्कृष्टता केंद्रही सुरू करण्यात आलेलं आहे. यामध्ये हा निर्णय जो आहे भविष्यामध्ये अत्यंत उपयोगी ठरेल. नक्की वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातला जो संघर्ष आहे तो कमी होण्यामध्ये हातभार लागेल. स्वच्छ ऊर्जा आणि कोळसा यांचं गॅसीकरण. गॅस आता तुटवडा सुरू आहे. तुम्ही बघताय दर आठवड्याला आपण काही गोष्टी ऐकतोय, गॅस येतोय, गॅस नाही येत आहे किंवा त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये वाढ होती आहे. याच्या अंतर्गतच ऊर्जा जी देशाची ताकद आहे त्यामध्ये 37,500 कोटी 37,500 crores च्या कोल गॅसीकरण म्हणजे कोळसा गॅसीकरण योजनेमुळे स्वच्छ ऊर्जा अशा निर्मितीला चालना मिळणार आहे. वायू प्रदूषण करण्यामध्ये त्यामध्ये कमी होण्यामध्ये मदत होईल. उद्योगांना नवीन अशी ऊर्जा मिळू शकते आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी या उपलब्ध होऊ शकतात. नवीन प्रोजेक्ट्समुळे आणखीन काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, त्याला साहजिक आहे रोजगार सुद्धा लागणार, लोक लागणार, रोजगार डेव्हलप होणार. आता याचबरोबर हे सगळं झालं, नेचर झालं, त्यानंतर काही देशांच्या भेटी पण झाल्या, त्यानंतर प्रोटेक्शन पण झालं, वॉटर झालं, एज्युकेशन झालं, याचबरोबर अर्थव्यवस्था सुद्धा आता चालना मिळायला लागली आहे अर्थव्यवस्थेला. TCSचा क्वार्टरली रिझल्ट हा पॉझिटिव्ह आलाय. ही फार महत्वाची अशी गोष्ट आहे
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये या कंपनीचा निकाल पॉझिटिव्ह लागणं हे अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जात आहे. AI, डेटा सेंटर, क्लाउड सिक्युरिटी, त्याचबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन याच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रामध्ये मोठ्या भरघोस प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी जवळपास अशाच संदर्भामध्ये 35,000 कोटीचा जो व्यवसाय आहे तिथपर्यंत नेण्याचं टार्गेट ठरवलंय. भारताची अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आहे आणि ती सर्वात फास्ट वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा रिपोर्ट्समध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. यात आपल्यासाठी काय आहे किंवा कोणती क्षेत्र पुढे जातील असं दिसतंय तर एक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरं आहे डेटा अनालिटिक्स पुन्हा एकदा, त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग आहे, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी यासारखी कौशल्य शिकणारे जी लोक आहेत त्यांना रोजगारांच्या पुन्हा एकदा भरघोस संधी असणार आहेत. जी भीती वाटत होती आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं, या निकालामुळं कदाचित त्या भीतीवरती थोडंसं पांघरून पडलंय आणि त्यामुळं पुन्हा एकदा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक जातील, शिकण्यास सुरुवात होईल असं दिसतंय. आता अनफॉर्च्युनेटली या आठवड्यामध्ये एक घटना घडली, ते म्हणजे एका महान आवाजाला भारताला मुकावं लागलंय, भावपूर्ण अशी श्रद्धांजली द्यायला लागली आहे. ती म्हणजे संगीत विश्वामध्ये दक्षिण भारताच्या नाइटिंगेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान अशा गायिका S. जानकी यांना संपूर्ण देशाने भावपूर्ण अशी श्रद्धांजली दिली आहे. 6 दशकाहून अधिक काळ यांनी हजारो गाणी, असंख्य असे पुरस्कार आणि लाखो चाहत्यांच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलेलं होतं. कलाकार जे काय आता अनफॉर्च्युनेटली ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा आवाज हा नेहमी आपल्यामध्ये राहील हे नक्की. आणि जे चाहते आहेत त्यांना जे त्यांची जी गाणी आहेत ती भरघोस त्यांना जो प्रतिसाद त्यांनी दिला त्यामुळं त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी त्यांच्याजवळ कायम राहतील आणि पुढच्या पिढ्यांना त्या प्रेरणा देत राहतील. याचबरोबर खेळातल्या विश्वामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत. खेळामध्ये क्रिकेट जर बघितलं तर नवीन खेळाडूंना मोठा असा अनुभव मिळाला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड अशा T20 मालिका जी खेळली गेली त्याच्यामध्ये 11 जुलैला 56 रन्सनी इंग्लंड जे आहे त्यांनी इंग्लंडने सामना जिंकला आणि त्यामध्ये मालिका सुद्धा 4-0 अशी त्यांनी जिंकली. नवीन खेळाडूंच्या सहभागामुळे ही वेगळ्या पद्धतीनं त्या मालिकेकडे पाहिलं गेलंय. भारतीय संघ भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी तयारी करतोय. याचबरोबर बॅडमिंटनमध्ये सुद्धा काही नवीन गोष्टी घडल्या आहेत आणि फुटबॉलमध्ये तर फीवर आहेच आहे. फुटबॉलमध्ये स्पेशल ऑलिम्पिक्स आणि फिफा वर्ल्ड कप यांच्या उत्साहाला तर उधाण नाही आहे चाहत्यांना. क्वार्टर फायनलमध्ये आता ही जी आहे ही स्पर्धा पोचलेली आहे. लवकरच सेमीज होतील आणि त्यानंतर फायनल होतील. अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडला एक्स्ट्रा टाईममध्ये 3-1 असं हरवलेलं आहे. त्याचबरोबर मेस्सीच्या टीमनं असं म्हणूया की जोरदार असं पुनरागमन केलेलं आहे. मागच्या फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकला होता हे सगळ्यांना माहितीच आहे. त्याचप्रमाणे कदाचित यावर्षी काय होते पाहूया. इंग्लंडनी नॉर्वेवरती सुद्धा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर सेमीफायनल्स इंग्लंड विरुद्ध आता अर्जेंटिना आणि इतर सामने म्हणजे फ्रान्स विरुद्ध स्पेन किंवा इतर सामने 14 आणि 15 जुलैला अपेक्षित आहेत. भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नसतोय, त्याचप्रमाणे फुटबॉल हा फक्त जगामध्ये खेळ नाही आहे. फुटबॉलमुळं सगळ्या चाहत्यांच्या उत्साहाला एक उधाण येत आहे आणि त्यामुळं ते इंटरेस्ट घेऊन त्याच्यामध्ये चिकटून राहतात. जसं जसं फायनल जवळ येत आहे तेव्हा फक्त जगच नाही तर भारतामध्ये सुद्धा लोक स्क्रीनला चिकटून राहतील आणि त्यामुळं पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचा रोमांच असा अनुभवता येईल. राहिला टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधला महत्त्वाचा मुद्दा. AI-मुळं बऱ्याच जणांना भीती वाटत होती की नोकऱ्यांमध्ये काय होईल, पण आज ChatGPT पुरतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मर्यादित नाही राहिलेलं. शिक्षण, नोकरी, आरोग्य, उद्योग आणि आपल्या दैनंदिन अशा जीवनाचा ते भाग होऊन बसलेलं आहे. या आठवड्यामध्ये बघितलं तर सर्जन कंट्रोल्ड ह्युमनाइड रोबोट्सनी जिवंत अशा प्राण्यांवरती गॉल ब्लॅडर सर्जरी यशस्वीपणे केलेली आहे. या अशाच ह्याच्यामध्ये AI कंपन्यांमध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे.
त्यात अनेक नवीन नोकऱ्या तयार होत आहेत, नवीन शिक्षणाच्या आणि नवीन व्यवसायाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजपासूनच शिकायला सुरू करा. त्याला दुर्लक्ष करू नका. आज नोकरी करत असाल तर एआयला घाबरू नका. नवीन नवीन टूल्स शिका. एआय सोबत काम करायला शिका, कारण उद्या तुमचा एआय हाच मोठा मित्र असा ठरणार आहे. भविष्यात एआय ही तुमची जागा घेणार नाही, तर जे लोक एआय वापरणार नाहीत त्या व्यक्तींची जागा हे एआय लोक जे वापरत आहेत ते घेतील असं म्हणलं जाते. म्हणून प्रत्येक आठवड्याला नवीन एआय टूल शिका, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या आठवड्यात आता आपण जे काय पाहिलंय यामध्ये असं सगळं कळतंय की जगाशी भारताने एक मैत्री जी आहे अत्यंत मजबूत केलेली आहे. स्वदेशी संरक्षण सक्षम झालंय. विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असे संदेश मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबर मूलभूत सुविधा आणि मुलींचं शिक्षण वाढलेलं, या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पाण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. प्राणी आणि मनुष्य यांच्यातलं कॉन्फ्लिक्ट कसं कमी करता येईल यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती काम झालंय. अर्थव्यवस्थेनं नवीन अशी आशा दिलेली आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाने सुद्धा भविष्याची पावलं टाकायला सुरुवात केली आहे मोठ्या प्रमाणावरती. पण संगीत विश्वामध्ये मात्र एक हळहळणारी गोष्ट म्हणजे एका महान अशा कलाकाराला निरोप द्यायला लागलाय. तसंच आपणही आता निरोप देऊया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रविवारी. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.